चला तर विद्यार्थी मित्रांनो, यानंतर आपण नवोदयचा स्वाध्याय 1.6 पाहणार आहोत आणि त्यामधलं पहिलं गणित आहे. तर चला बघूया कशा प्रकारे हे गणित सोडवायचं ते. पहिल्यांदा आपण हे गणित वाचून घेऊया. 3, 4, 0 हे अंक असलेली लहानात लहान 5 अंकी संख्या पुढीलपैकी कोणती? बघा, आपल्याला लहानात लहान 5 अंकी संख्या तयार करायची आहे. तर आपल्याला 3 अंक दिलेले आहेत. 3, 0 आणि 4 हे 3 अंक दिलेले आहेत आणि लहानात लहान आपल्याला संख्या तयार करायची आहे. केव्हाही संख्या तयार करताना लहानात लहान जेव्हा आपण संख्या तयार करतो तेव्हा लहान अंक सुरुवातीला घेत जायचे. लहान संख्या तयार करूया बघा कशा प्रकारे तयार. आता 3, 0 आणि 4 यातील सर्वात लहान अंक हा 0 आहे, पण 0 हा आपण सुरुवातीला घेऊ शकत नाही. 0 हा दुसऱ्या स्थानी घ्यावा लागतो. त्यानंतर 3 आणि 4 मध्ये सर्वात लहान 3 आहे. आपल्याला संख्या किती अंकी तयार करायची आहे? 5 अंकी. आपल्याजवळ अंक आहेत 3 आणि लहानात लहान संख्या तयार करायची आहे. त्यामुळे लहान जो अंक असेल त्याची आपल्याला पुन्हा पुन्हा तो लिहायचा आहे, त्याची पुनरावृत्ती करायची आहे. आता सर्वात लहान त्यानंतर दुसऱ्या स्थानी 0 आपण लिहूया. आपल्याला 3 अंक दिलेले आहेत. आपण 5 अंकी संख्या तयार करायची आहे. तर आपल्याला 0 हा सर्वात लहान असल्यामुळे ते आणखीन आपल्याला 2 वेळा लिहावं लागेल आणि त्यानंतर राहिलेली संख्या 4. तर आपली जी संख्या तयार होणार आहे 3, 4 आणि 0 हे 3 अंक दिले आणि 5 अंकी संख्या तयार करायला सांगितली लहानात लहान, तर आपली ही संख्या 30,004 ही होणार आहे. तर 30,004 कुठे दिसत आहे? तर ऑप्शन क्रमांक सी मध्ये आपल्याला 30,004 ही संख्या दिसत आहे. जेव्हा आपण लहानात लहान संख्या तयार करतो आणि त्यामध्ये त्या अंकामध्ये जर 0 असेल तर 0चं स्थान हे नेहमी दुसऱ्याच ठिकाणी असायला पाहिजे. इथे हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. आणि लहानात लहान संख्या तयार करत असताना आपण लहान लहान संख्या सुरुवातीला घेत जायच्या आणि 3च अंक दिलेले आहेत आणि 5 अंकी संख्या तयार करायची आहे. आणि लहानात लहान जेव्हा आपण संख्या तयार करतो तेव्हा जी लहान संख्या असते त्याची पुनरावृत्ती होते, म्हणजे ते आपल्याला पुन्हा पुन्हा लिहावं लागतो, तेव्हाच ती संख्या आपल्याला मिळते. अशा प्रकारे आपल्याला उदाहरण म्हणजे स्वाध्याय 1.6 म्हणलं हे पहिलं उदाहरण आहे. याच्यानंतरचं सुद्धा उदाहरण आपण पाहूया. चला तर दुसरं उदाहरण पाहूया आपण. यानंतरचं बघा, स्वाध्याय 1.6 मधला दुसरा प्रश्न आहे. वाचून घेऊया आधी आपण. या ठिकाणी बघा कशा प्रकारे दिलेला आहे. तर 1 हा अंक 1 ते 100 या संख्या लिहिताना किती वेळा लिहावा लागेल? म्हणजेच 1 हा अंक 1 ते 100 पर्यंत लिहिताना किती वेळा येतो? अशा प्रकारचा आपल्याला प्रश्न विचारले जातात. तसंच 2 हा अंक किती वेळा येतो? 3 अंक किती वेळा येतो? 4, 5, 6, 7, 8, 9 हे अंक किती वेळा येतात? तसेच 0 हा अंक किती वेळा येतो? अशा प्रकारचे आपल्याला प्रश्न विचारले जातात. इथं 1 अंक किती वेळा येतो? 0 अंक किती वेळा येतो? आणि 2 ते 9 पर्यंतचे अंक किती वेळा येतात? हे अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारले जातात. तर हा प्रश्न बघूया आपण. 1 हा अंक 1 ते 100 या संख्या लिहिताना किती वेळा लिहावा लागेल? आता बघा, 1 त्यानंतर 10 मध्ये लिहितो आपण 1. त्यानंतर बघा 11 मध्ये 2 खेप, 11 झाल्यानंतर 21, 31, 41, 51, 61, 71, 81, 91 पर्यंत लिहिलं. त्यानंतर बघा 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 आणि आपण 100 मध्ये पण सुद्धा 1 लिहितो. आता किती वेळा आले बघूया आपण. 1 त्यानंतर 11 मधले 2 आलेले आहेत, हे 3 झाले. 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21 बघा. तर आपण 1 ते 100 पर्यंत हे अंक लिहित असतो. तर 1 हा किती वेळा लिहितो आपण? तर 1 हा 21 वेळा लिहिला जातो. इथे हे लक्षात घ्यायचं आहे. तर ऑप्शन क्रमांक बी हे आपलं उत्तर आहे.
1 हा 21 वेळा लिहिला जातो. आता तर मग आपण बघूया शून्य हा किती वेळा लिहिला जातो. 1 आपण बघितला, तर आता शून्य बघूया किती वेळा लिहिला जातो ते. 1 तर 1 हे 1 ते 100 पर्यंत अंक लिहिताना 21 वेळा लिहिला जातो. आता शून्य बघूया. आता शून्य लिहिताना पहिले आपण 10 मध्ये शून्य लिहितो, त्यानंतर 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90 आणि 100 अशा प्रकारे शून्य. आता मोजूया किती शून्य आहे ते. 10 मध्ये 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 आणि 11. आपण शून्य लिहिताना 1 ते 100 पर्यंत शून्य हा 10 वेळा 10 वेळा 10 वेळा नाही 11 वेळा येतो. बघा परत मोजूया. 10 मध्ये 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 आणि 11. 100 मध्ये 2 शून्य येतात. 100 मध्ये 2 हे शून्य अंक येतात. त्यामुळे शून्य हा किती वेळा लिहिला जातो, तर शून्य हा 11 वेळा लिहिला जातो. आता बघा 1 21 वेळा लिहिला जातो, इथं लक्षात घ्यायचं. आणि शून्य हा 11 वेळा लिहिला जातो. आता बाकीचे जे अंक आहे 2 पासून 9 पर्यंत, तर एक बघूया अंक. बाकी सर्व अंक आपले किती वेळा लिहिले जातात, तर आपण एक 2 अंक घेऊया. चला 2, त्यानंतर 2 12 मध्ये आहे, 32 मध्ये आहे, 42 मध्ये आहे, 52 मध्ये आहे, 62 मध्ये आहे, 72 मध्ये आहे, 82 मध्ये आहे, 92 मध्ये आहे. चला त्यानंतर आता बघा, त्यानंतर बघा 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29 याच्यामध्ये पण 2-2 आलेले आहेत. तर इथे एक लक्षात घ्यायला हवं. आणखीन कुठं हा एक आपलं 20 मध्ये सुद्धा 2 आलेला आहे. तो 2 राहिलेला आहे. तर मोजून बघूया किती आले ते. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 22 मध्ये 2 खेप 13 झाले. 14, 15, 16, 17, 18, 19 आणि 20. तुम्ही इथे लक्षात घ्यायला हवं, अतिशय सोप्या पद्धतीने 2 हा 20 वेळा येतो. तसाच 3 पण 20 वेळा येतो, 4 पण 20च वेळा येतो, 5 पण 20 वेळा येतो, 6 पण 20 वेळा येतो, 7 पण 20 वेळा येतो, 8 पण 20 वेळा येतो आणि 9 हा अंक सुद्धा 20 वेळा येतो. इथे लक्षात घ्यायचं आहे आपल्याला. बघा शून्य हा अंक 11 वेळा येतो. 1 ते 100 पर्यंत अंक लिहिताना शून्य हा 11 वेळा येतो, 1 हा 21 वेळा येतो आणि बाकीचे जे राहिलेले सर्व अंक आहेत 2 पासून ते 9 पर्यंत, म्हणजे 2 झाले, 3 झाले, 4 झाले, 5, 6, 7, 8 आणि 9 हे सर्व अंक 20 वेळा येतात. हे इथं आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारले जातात नवोदयला. हा स्वाध्याय 1.6 मधला दुसरा प्रश्न आहे. तर इथं आपल्याला परत एक वेळ सांगतो. 1 हा अंक 1 ते 100 पर्यंत लिहिताना 21 वेळा येतो. त्यानंतर 0 हा अंक 1 ते 100 पर्यंत लिहिताना 11 वेळा येतो आणि 2 पासून तर ते 9 पर्यंतचे अंक 100 पर्यंत अंक लिहिताना सर्व 20च वेळा येतात. हे करून सुद्धा पाहू शकता किंवा 1 ते 100 पर्यंत अंक लिहा आणि प्रत्येक अंक तुम्ही मोजून बघा किती वेळा येते ते. 3 मोजून बघा, 4 मोजून बघा, 5 मोजून बघा, 6 मोजून बघा, 7, 8, 9 पर्यंत अंक मोजून बघा किती वेळा येतात ते. चला तर यानंतरचा आपण तिसरा प्रश्न पाहूया. तर आपण यानंतरचा तिसरा प्रश्न पाहूया. बघा तिसरा प्रश्न दिलेला आहे आपल्याला. बघा पुढीलपैकी जोडमूळ संख्याची जोडी कोणती. आता जोडमूळ संख्या कशाला म्हणतात ते आपण आधी सुरुवातीला पाहूया. जोडमूळ संख्या, जोडमूळ संख्या कशाला म्हणतात. मूळ संख्या असतात आणि त्या जोडून आलेल्या असतात. मूळ संख्या असतात त्या जोडून आलेल्या असतात आणि त्यामध्ये 2चा फरक असतो. कितीचा फरक असतो. 2चा फरक असतो.
आता बघूया आपण पहिले जोडमूळ संख्येच्या 1 ते 100 पर्यंत 8 जोड्या आहे. 8 जोड्या आहे. हे इथं तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. जोडमूळ संख्येच्या 1 ते 100 पर्यंत 8 जोड्या आहेत. आता बघा जोडमूळ संख्या बघूया आधी. मूळ संख्या काढूया आपण 1 ते 100 पर्यंत. 1 ते 10 पर्यंत मूळ संख्या आहे. 1 ते 10 पर्यंत 2, 3, 5 आणि 7. त्यानंतर 11 ते 20 पर्यंत मूळ संख्या आहेत. 11 येईल आपली, 13 येईल, 17 येईल आणि 19 येईल. त्यानंतर 21 ते 30 पर्यंत मूळ संख्या आहे आपली 23 येईल, त्यानंतर 29 येईल. आपण याआधी मूळ संख्याचा एक हे बघितला होता मोबाईल क्रमांक बघा 44 223 223 आणि 21. याचा अर्थ असा बघितला होता आपण की 1 ते 10 पर्यंत 4 मूळ संख्या आहेत. 1 ते त्यानंतर 20 पर्यंत 4 मूळ संख्या आहेत. 30 पर्यंत 2 म्हणजेच 21 ते 30 पर्यंत. त्यानंतर अशा प्रकारे हा नंबर आपण बघितल्या होत्या आणि टोटल आपल्या मूळ संख्या 1 ते 100 पर्यंत 25 आहेत असं आपण पाहिलं होतं. आता बघूया मी सुरुवातीला इथं तुम्हाला लक्षात येत असेल मी मूळ संख्या लिहून घेतो. त्यानंतर बघा मूळ संख्या त्यानंतरच्या मूळ संख्या आपल्याला आहेत 31 ते 40 पर्यंत ज्या मूळ संख्या आहेत ते 31 आणि 37. 31 आणि 37 आहे. 31 37 बघा तुमच्या लक्षात येत असेल ह्या 4 मूळ संख्या आहे. दुसऱ्या क्रमांकाला 4 मूळ संख्या, त्यानंतर 2 मूळ संख्या, 2 मूळ संख्या. ज्याप्रमाणे आपण मोबाईल क्रमांक लिहिलेला आहे. पहिले 4 त्यानंतर 4 त्यानंतर 2 त्यानंतर 2 आता 50 पर्यंत आपल्याला 3 मिळणार आहेत. 50 पर्यंत ज्या संख्या आपल्याला मिळणार आहेत तर त्या आहेत 41 ही मूळ संख्या आहे, 43 ही मूळ संख्या आहे आणि 47 हे अशा 3 मूळ संख्या आपल्याला 50 पर्यंत मिळणार आहेत. आता 60 पर्यंत म्हणजेच 51 ते 60 पर्यंत आपल्याला ज्या मूळ संख्या मिळणार आहेत त्या 2 आहेत. आहे 2. 59 51 ते 60 पर्यंत आपल्याला मिळणाऱ्या ज्या मूळ संख्या आहेत, एक आहे 53 त्यानंतर एक आहे 59. लक्षात आहे. त्यानंतर आपल्याला म्हणजेच आपल्याला 61 ते 70 पर्यंत 61 आणि 67 हे मूळ संख्या मिळणार आहे. त्यानंतर आपण जे पाहणार आहोत 71 ते 80 पर्यंत आपल्याला 71 73 आणि 79 अशा 3 मूळ संख्या मिळणार आहेत. आणि याच्यानंतर आपल्याला 81 ते 90 पर्यंत परत आपल्याला 83 ते 89 ह्या मूळ संख्या मिळणार आहेत. आणि शेवटी आपल्याला 91 ते 100 पर्यंत 97 ही मूळ संख्या मिळणार आहेत. अशा प्रकारे मी हे मूळ संख्याचा एक आपण फोन नंबर तयार केलेला होता. म्हणजेच 1 ते 10 पर्यंत 4 मूळ संख्या, 1 ते 10 पर्यंत 4 मूळ संख्या 2, 3, 5 आणि 7. त्यानंतर 11 ते 20, 30 पर्यंत, 40 पर्यंत, 50 पर्यंत, 60 पर्यंत, 70 पर्यंत, 80 पर्यंत, 90 पर्यंत आणि 100 पर्यंत अशा आपण ह्या मूळ संख्या पाहिलेल्या आहेत. आता आपल्याला बघायचं आहे यामध्ये जोड मूळ संख्या कशाला म्हणतात. तर जोड मूळ संख्या ह्या दोन्ही पण मूळ संख्याच असतात, परंतु त्या जोडून आलेल्या असतात. त्यामध्ये 2चा फरक असतो. आता कुठं कुठं 2चा फरक आहे ते आपण बघूया इथे. बघा 3 आणि 5 ही मूळ संख्या आहे. यामध्ये कितीचा फरक आहे. हे एक जोडी झाली आपली 3 आणि 5. यामध्ये आपला 2चा फरक आहे. मूळ संख्या असण्यासाठी त्यामध्ये 2चा फरक असायला पाहिजे. म्हणजेच जोड मूळ संख्या असण्यासाठी त्यामध्ये 2चा फरक असायला पाहिजेत आणि त्या दोन्ही पण मूळच संख्या असायला पाहिजेत. आणि जोड म्हणजे जोडून आलेल्या मूळ संख्या, त्यामध्ये 2चा फरक. ही एक जोडी मिळाली आपल्याला. त्यानंतर बघा दुसरी जोडी आपल्याला मिळेल की त्यामध्ये 2चा फरक असेल 5 आणि 7. 5 आणि 7 यामध्ये सुद्धा 2चा फरक आहे आणि त्या दोन्ही सुद्धा मूळ संख्या आहे. त्यानंतर बघा तिसरी जोडी मिळणार आपल्याला 11 आणि 13.
बघा, ही झाली तिसरी जोडी जोडमूळ संख्याची. 11, 12 आणि 13 यामध्ये सुद्धा आपल्याला 2चा फरक आहे. त्यानंतर बघा, चौथी जोडी 17, 18, 19 ही मिळालेली आहे आपल्याला. 17 आणि 19 या मूळ संख्यामध्ये सुद्धा 2चा फरक आहे, म्हणून त्या जोडमूळ संख्या आहेत, म्हणजे जोडून आलेल्या मूळ संख्या आहेत. त्यानंतर बघा 23, 29 नाही, 29, 30 आणि 31 पाचवी जोडी आपल्याला मिळालेली आहे. 29, 30 आणि 31 पाचवी जोडी बघा, 29 आणि 31 यामध्ये सुद्धा 2चा फरक आहे. त्यानंतर आपल्याला 6वी जोडी आपण बघूया, वर लिहितो. 6वी जोडी आहे आपल्याला. त्यानंतर 41 आणि 43 बघा, यामध्ये सुद्धा 2चा फरक आहे. 41 आणि 43. त्यानंतर 7वी जोडी आहे जोडमूळ संख्याची. 47 झालं. त्यानंतर 53 नाही, 59, 60 आणि 61 7वी जोडी आहेत 59 आणि 61. आणि शेवटची जोडी आपल्याला 8वी जोडी बघा जोडमूळ संख्याची 71 आणि 73. 71 आणि 73. आता तुमच्या इथं लक्षात आले असेल बघा, मी थोडं कन्सेप्ट क्लिअर करून देतो. हे गणित सोडवणं अतिशय सोपं होतं, परंतु कन्सेप्ट क्लिअर करणं अतिशय महत्वाचं आहे. तर बघा, मूळ संख्या कशाला म्हणतात? अशा संख्या ज्या संख्येचे विभाजक नसतात, ती स्वतः आणि ती म्हणजे एक आणि ती स्वतः हीच यास त्यांचे विभाजक असतात. आता जोडमूळ संख्या मग कशाला म्हणतात? मूळ संख्या तर बघितलं आपण. तर जोडमूळ संख्या अशा असतात, त्या जोडून आलेल्या असतात आणि मूळ संख्या असतात आणि त्यामध्ये 2चा फरक असतो. त्यामध्ये कितीचा फरक असतो? 2चा फरक असतो. आणि अशा 1 ते 100 पर्यंत जोडमूळ संख्येच्या जोड्या 8 आहेत आणि त्या आपण पाहिलेल्या आहेत. बघा, 3 आणि 5 ह्या दोन्ही मूळ संख्या आहेत, त्या जोडून आलेल्या आहेत, म्हणून 3 आणि 5 ह्या जोडमूळ संख्या आहे. 5 आणि 7 ह्या जोडमूळ संख्या आहे. 11 आणि 13 ह्या जोडमूळ संख्या आहे. 17 आणि 19 ह्या जोडमूळ संख्या आहे. 29 आणि 31 ह्या जोडमूळ संख्या आहे. 41 आणि 43 ह्या जोडमूळ संख्या आहे. 59 आणि 61 ह्या जोडमूळ संख्या आहे आणि 71 आणि 73 ह्या जोडमूळ संख्या आहेत. जोडून आलेल्या आहेत, त्यामध्ये 2चा फरक आहे, त्या मूळ संख्या आहेत, म्हणून त्यांना जोडमूळ संख्या म्हणतात. अशा 1 ते 100 पर्यंत आपल्या 8 जोड्या आहेत. आता आपण प्रश्नाकडे येऊया. आपला प्रश्न काय म्हणते? तुम्ही हे चालू असताना स्क्रीनशॉट घ्यायचा आणि प्रश्न लिहून घ्यायचे, किंवा व्हिडिओ तुम्ही पॉज करून सुद्धा अशा प्रकारे तुमच्या वहीमध्ये तुम्ही लिहून घेऊ शकता, जेणेकरून आपली जी कन्सेप्ट आहे ती कन्सेप्ट संपूर्ण क्लिअर होणार आहे. चला, तर आता बघूया आपण. आता आपल्या प्रश्नाकडे येऊया. प्रश्न काय म्हणते ते बघूया. आपल्याला आता जोडमूळ संख्या समजलेल्या असेल, जोड्या त्याच्या समजलेल्या असेल, तर आता प्रश्न बघूया आपण. पुढीलपैकी जोडमूळ संख्याची जोडी कोणती? पुढीलपैकी मूळ संख्याची जोडी कोणती? आता बघा, आपल्याला त्या मूळ संख्या दोन्ही असायला पाहिजेत. आता 13 ही मूळ संख्या आहे, 15 मूळ संख्या आहे का? नाही, 15 ही मूळ संख्या नाही, कारण 15 चे विभाजक 1 तर आहे, 15 तर आहे, त्यानंतर 3 15 होते आणि 5 3 15. त्यामुळे ही मूळ संख्या होत नाही आणि जोडून आलेली मूळ संख्या सुद्धा होत नाही. त्यानंतर बघूया आपण 29 आणि 31. हे याचं उत्तर आहे. 29 आणि 31 ह्या दोन्ही मूळ संख्या आहेत आणि त्यांचे विभाजक सुद्धा त्या स्वतःच संख्या आणि 1 आहेत. त्यामुळे ही जोडमूळ संख्याची जोडी आपल्याला इथे मिळालेली आहे. आता हे का नाही? 75ला बघा, 75 चे सुद्धा 5 न भाग जातो. त्यानंतर इथं 69 बघा, 69ला सुद्धा 3 ने भाग जातो, म्हणून ह्या दोन्हीही जोडून आलेल्या मूळ संख्या नाही किंवा जोडमूळ संख्या नाहीत. जोडमूळ संख्या असण्यासाठी त्या दोन्ही मूळ संख्या असायला हव्या आणि त्यामध्ये 2चा फरक असायला हवा, म्हणून बी मध्ये आपल्याला 29 आणि 31 यामध्ये 2चा फरक आहे आणि दोन्ही पण आपल्या कोणत्या संख्या आहे? मूळ संख्या आहे. इथं समजलं असेल. काही समजलं नसल्यास तुम्ही माझ्याशी संपर्क सुद्धा साधू शकता.
तर चला बघूया आपण यानंतरचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 4. चला तर चौथा प्रश्न बघूया आपण. वाचून घेऊया आधी सुरुवातीला. बघा, 0, 9 आणि 6 या अंकांनी बनणाऱ्या सर्वात लहान 3 अंकी संख्येचा आणि सर्वात मोठ्या 3 अंकी संख्येचा गुणाकार आहे. तर बघा, आपल्याला 3 अंक दिलेले आहेत. ते अंक आहेत आपले 0, 9 आणि 6. या पासून आपल्याला सर्वात लहान 3 अंकी संख्या आणि सर्वात मोठी 3 अंकी संख्या तयार करायची आहे आणि त्याचा गुणाकार करायचा आहे. बघा, सर्वात लहान 3 अंकी संख्या, त्यानंतर सर्वात मोठी 3 अंकी संख्या आणि त्याचा आपल्याला गुणाकार करायचा आहे. आता बघा, सर्वात मोठी संख्या तयार करूया. सर्वात मोठी संख्या तयार करताना यामधील मोठा मोठा अंक घेत जायचा. आता 9 घेतले, त्यानंतर 6 हे राहिलेला मोठा, त्यानंतर 0, म्हणजे सर्वात मोठी संख्या आपली झालेली आहे 960. त्यानंतर ही मोठी संख्या मोठी झालेली आहे 3 अंकी संख्या. आता आपण लहान संख्या तयार करूया. लहान संख्या तयार करताना लहान अंक सुरुवातीला घ्यायचा, परंतु जर 0 हे लहान असलं तरी ते पहिल्या स्थानी घेता येत नाही, कारण तो ती संख्या आपली तशी 3 अंकी बनणार नाही, ती 2 अंकीच बनेल. तर यामधला सर्वात लहान अंक 6 आहे. त्यानंतर आपण 0 घेत असतो दुसऱ्या स्थानी, त्यानंतर 9 आहेत आणि याचा आपल्याला काय करायचं आहे, गुणाकार करायचा आहे. चला तर आपण याचा गुणाकार करूया. बघा, आपल्याला जे अंक मिळालेले आहेत 960 गुणिले 609. चला करूया. 9 0 0, 9 6 54, 54 सी, इथे 4 हातच्याला 5, 9 9 81, 81 5 आपले झाले 86. एक संख्या झाली म्हणून आपण इथे एक 0 दिलेले आहेत. आता 0नी वरच्या संख्येला गुणायचं आहे. 0 0 0 होते, 6 0 0 होते, 9 0 0 होते. 2 संख्या झालेल्या आहेत म्हणून आपण इथे या ठिकाणी 2 0 दिलेले आहेत. आता 6नी 6 0 0, 6 6 36 6 हातच्याला 3, 6 9 54 आणि 54 आणि 3 आपले होतील 57. आणि आपल्याला याची काय करायची आहे, बेरीज करायची आहे. 0, त्यानंतर 4, त्यानंतर 6, त्यानंतर 8 आणि 6 14, 4 हातच्याला 1, 7 आणि 1 8 आणि आपली संख्या आली आहे एकक दशक शतक हजार दशहजार लक्ष 5,84,640. 5,84,640 कुठे आहे, तर बी नंबरच्या ऑप्शन मध्ये 5,84,640 हे आहे. समजलं का? तर आपल्याला हे अंक दिलेले होते आणि त्यामध्ये 3 अंकी मोठी संख्या तयार करायची होती आणि 3 अंकी लहान संख्या तयार करायची होती आणि त्याचा गुणाकार करायचा होता आणि तो गुणाकार आपला 5,84,640 आलेला आहे. यानंतरचा प्रश्न बघूया आपण. चला यानंतरचा प्रश्न आहे आपला. बघा, 5व्या क्रमांकाचा प्रश्न आहे. इथे आपल्याला दिलेला आहे, चौरस, वर्तुळ आणि त्रिकोण यामध्ये कोणता अंक आलेला आहे. आपला जो अंक आहे तो चौरसामध्ये असला पाहिजे, वर्तुळामध्ये पण असला पाहिजे आणि त्रिकोणामध्ये असला पाहिजे. तर आपण बघूया, 4 हे चौरसामध्येच आहेत, 2 आणि 1 हे चौरसामध्ये आयतामध्ये आहेत. आता बघा, 5 हे वर्तुळ आणि हे चौरस आणि आयतामध्ये आहेत. तर असा अंक आपल्याला शोधायचा आहे, तो चौरसामध्ये असला पाहिजे, वर्तुळामध्ये पण असला पाहिजे आणि त्रिकोणामध्ये पण असला पाहिजे. आता बघा, हा अंक आपल्याला इथं 7 दिसत आहे. तो अंक चौरसामध्ये पण आहे, आला. त्यानंतर त्रिकोणामध्ये पण आला. त्यानंतर हे जे वर्तुळ आहे त्या वर्तुळामध्ये पण अंक आला तो. म्हणजेच आपलं उत्तर याचं 7 आहे. आपल्याला पाहायचं आहे इथे की असा अंक शोधायचा आहे, तो चौरसामध्ये असला पाहिजे, वर्तुळामध्ये असला पाहिजे आणि त्रिकोणामध्ये पण असला पाहिजे. अतिशय सोपा प्रश्न होता. चला तर यानंतरचा प्रश्न बघूया आपण. यानंतरचा प्रश्न बघूया 6वा. बघा काय दिलेलं आहे ते. अतिशय सोपं असं दिलेलं आहे. आपण वाचून घेऊया आधी.
एक्स वाय झेड आणि टी या संख्यामध्ये वापरलेला कमाल अंक हा 7 आहे व तो प्रत्येक संख्येत एकदाच वापरलेला आहे आणि बाकीचे अंक ज्ञात नाहीत म्हणजेच माहित नाहीत. आता त्यांनी दिलेला आहे बघा एक्स बरोबर स्टार 70 स्टार स्टार, त्यानंतर वाय बरोबर दिलेला आहे 7 स्टार स्टार स्टार, झेड बरोबर दिलेले आहे स्टार स्टार 7 स्टार, त्यानंतर टी बरोबर दिलेला आहे स्टार 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 आणि 7 आणि विचारलेला आहे एक्स वाय झेड आणि टी यामधील कमाल संख्या कोणती आहेत, यामधली सर्वात मोठी संख्या कोणती आहे. आता बघा इथे एकच अंक दिलेला आहे, प्रत्येकाचं स्थान बघूया. आता बघा यामध्ये एक्स मध्ये या 7चं स्थान आहे एकक दशक शतक म्हणजे 700. वाय मध्ये बघा 7चं स्थान काय आहे तर एकक दशक शतक हजार म्हणजे 7000. त्यानंतर झेड मध्ये बघा एकक दशक 7चं स्थान आहे 70. त्यानंतर टी मध्ये बघा 7चं स्थान आहे 7. तर यामधला सर्वात मोठा कमाल संख्या कोणती आहे तर कोणती आहे 7000. कोणती आहे 7000. मग 7000 म्हणजेच काय ते वाय, म्हणून याचं उत्तर आहे वाय. लक्षात, कारण त्याचं आपल्याला स्थानिक किंमत काढायची होती आणि त्यानुसार हे गणित सोडवायचं होतं. अतिशय सोपं गणित होतं. त्यानंतरच आपण उदाहरण बघूया. चला तर मग यानंतरचा प्रश्न आहे आपला 7वा. बघूया कशा प्रकारे आहे ते, वाचून घेऊया आधी. 3, 0, 8, 2 आणि 7 हे अंक एकदाच घेऊन बनणारी 5 अंकी लहानात लहान कोणती संख्या तयार करायची आपल्याला? 5 अंकी संख्या तयार करायची आहे, पण कोणती? विषम संख्या तयार करायची आहे आणि ती बी 5 अंकी. आता सुरुवातीला आपण हे अंक घेऊन लहानात लहान संख्या तयार करूया. आपल्याला अंक दिलेले आहेत 3, 0, 8, 2 आणि 7. आपल्याला लहानात लहान संख्या तयार करायची आहे, तर यामधील सर्वात लहान अंक हा 0 आहे, परंतु 0 हा सुरुवातीला घेत नसतो. त्यानंतरचा सर्वात लहान अंक आपला 2 आहे, 2 घेतला. त्यानंतर 0चं स्थान आपल्या दुसऱ्या स्थानी असते, 0 घेतला. त्यानंतर राहिलेले अंक आहे 3, 8 आणि 7. यामधील लहान अंक कोणता आहे तर 3 आहे, 3 घेतला. त्यानंतर 8 आणि 7 राहिले, यामध्ये लहान अंक कोणता आहे 7 आहे. त्यानंतर कोणता अंक आहे 8 आहे. ही आपली लहानात लहान संख्या तयार झालेली आहे, परंतु आपल्याला कोणती संख्या घ्यायची आहे? विषम संख्या. तर ही विषम संख्या आहे का? विषम संख्या नाही, कारण त्याच्या एकक स्थानी 8 आहे. हे दोघांमध्ये 4 4 असे वाटता येतात, म्हणून आपल्याला विषम संख्या तयार करायची आहे. तर मग या 7 आणि 8 ची आपण काय करणार आहोत? अदलाबदल करणार आहोत. 0, 3, 8 आणि 7. 20,387 कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक बी मध्ये आपल्याला दिसत आहे. सॉरी, ऑप्शन क्रमांक 20,387 सी मध्ये दिसत आहे. तर याचं उत्तर हे आहे. आपल्याला लहानात लहान संख्या तयार करायची म्हणलं तर आपले 20,378 ही संख्या होईल, परंतु आपल्याला इथे विचारलेलं आहे लहानात लहान संख्या तर तयार करा, पण ती कसली असली पाहिजे? विषम संख्या असली पाहिजे. 8 जर एकक स्थानी असेल तर ते विषम संख्या होणार नाही, समसंख्या होणार. म्हणून 7 आणि 8 या अंकाची आपण अदलाबदल केली आणि ते आपल्याला मिळालेली संख्या आहे 20,387. चला यानंतरचं आपण एक उदाहरण बघूया. तर बघा 8व्या क्रमांकाचा प्रश्न आहे आणि मी इथे ऑप्शन दिलेले नाहीत. आपण कशा प्रकारे सोडवायचं हेच बघूया. पुढील बेरजेमध्ये गायब असलेले अंक आपल्याला शोधून काढायचे आहेत. आता बघा ही बेरीज दिलेली आहे, तिथं स्टारचं चिन्ह दिलेलं आहे, चौकोनमध्ये स्टारचं चिन्ह दिलेलं आहे, वर्तुळाचं मध्ये स्टारचं चिन्ह दिलेलं आहे. आपल्याला याच्या किमती काढायच्या आहेत. याच्या किमती बघा काढायच्या आहेत. पहिली स्टारची किंमत किती ते बघायची आहे. त्यानंतर चौकोनामध्ये अशा प्रकारे स्टार आहे, त्याची किंमत किती येते ते बघायची आहे. त्यानंतर वर्तुळामध्ये स्टार दिलेला आहे, त्याची किंमत किती येते ते बघायचे. आता कशा प्रकारे आपण ज्याप्रमाणे बेरीज करतो त्याचप्रमाणे बेरीज करायची आहे. आता इथं लक्षात द्या 7 आणि 8 15, 7 आणि 8 15, 15 सी 5, हातच्याला 1. आता बघा 3 आणि 1 4. आता 4 मध्ये किती मिळवल्यावर 5 येणार आहे तर 1 मिळवल्यावर. तर आपल्याला वर्तुळामध्ये स्टारची किंमत किती मिळालेली आहे
1 मिळालेले आहेत. चला बघा आता 1 हे 2 आणि 3 5 झाले. आता इथं लक्षात द्या, वर 2 आहे आणि इथं स्टार दिलेले आहेत आणि 1 आलेला आहे. बघा, तर इथं आपल्याला 11 यायला पाहिजे 1 येण्यासाठी. म्हणून 2 मध्ये आपण 9 मिळवल्यावर 2 मध्ये आपण 9 मिळवल्यावर 11 येते. 2 अन् 9, 11 1 हातच्याला 1. 4 आणि 1 5 आणि 5 अन् 3 8. तर आपल्याला या स्टारची किंमत 9 मिळालेली आहे आणि या हॅशची किंमत 3 मिळालेली आहेत. अशा प्रकारे आपल्याला बेरीज करून त्या किमती काढता येतात. आलं लक्षात? अतिशय सोपं उदाहरण होतं. मी ऑप्शन लिहिलेले नाहीत. हे तुम्ही पाहून घ्या. त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे 9व्या क्रमांकाचं बघूया आपण कोणता आहे ते. तर बघा, शेवटचा प्रश्न आहे हा 9वा प्रश्न. 5,84,356 या संख्येतील 5च्या स्थान मूल्याची आपल्याला बेरीज किती आहे ती शोधायची आहे. 5चं स्थान मूल्य यामध्ये बघा, 5चं स्थान मूल्याची बेरीज शोधायची आहे. तर ही संख्या बघा 5,84,356. यामध्ये 5 2 ठिकाणी आहे, एक दशक ठिकाणी आहेत आणि एक लक्ष ठिकाणी आहे. तर बघा, या 5चे स्थानिक मूल्य, स्थानिक किंमत यालाच म्हणतात. स्थान मूल्य म्हणजे स्थानिक किंमत. या 5ची स्थानिक किंमत आहे. 5 वर किती संख्या आहे? 1 2 3 4 5 म्हणजे 5 शून्य देऊन द्यायचे. 1 2 3 4 5 म्हणजेच या 5ची स्थानिक किंमत झाली एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष म्हणजेच 5 लाख. आता आपल्याला या 5ची स्थानिक किंमत काढायची आहे. तर या 5ची स्थानिक किंमत काढताना एकक आणि दशक स्थानी आहेत. म्हणून या 5ची स्थानिक किती आहेत? 50 आणि आपल्याला याची बेरीज करायची आहे. 0 5 त्यानंतर 3 0 1 2 3 आणि 5. तर याची बेरीज केल्यानंतर आपल्याला जी संख्या मिळाली 5,50,000. कुठे आहे 5,50,000? डी नंबरच्या ऑप्शनमध्ये 5,50,000 आहे. अशा प्रकारे आपण स्वाध्याय 1.6 संपूर्ण बघितलेला आहे. याचा सराव करा आणि काही समजलं नसल्यास तुम्ही माझ्याशी संपर्क सुद्धा साधू शकता. आणि खरंच अशा प्रकारे छान जर तुम्ही अभ्यास केला तर नवोदयला लागण्यासाठी जी काही तयारी करावी लागेल या व्हिडिओच्या माध्यमातून आपली पूर्ण तयारी होईल. तर चला यानंतरचं आपण बघूया. थँक्स फॉर वॉचिंग.